तर मित्रांनो इकडे बघा मस्तपैकी काय चालू आहे. बहीण भावाचं प्रेम बघा इकडे किती छान वाटत आहे. वेदांश आणि मनू आणि इकडे आपली अधिरा दिदी हे इकडे थांबणार हे वाशिमला येणार त्या दुर्गा मामीचं तसंच या दुर्गाबाईचं या आईचं आहे. दोन्ही दुर्गाबाई कन्फ्युजन आहे तुम्हाला आता तेच चालू. हा आपल्या वावरात नाही आहे ना, वेल राहतात ना त्याचे. मग नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सर्वजण मजेत असणार. आणि तुम्ही म्हणसाल की आज कुठं आहे, तर आज आपण आलेलं आहे आपल्या शेतामध्ये. आणि इकडं शेताचं थोडंसं पाणी वगैरे चालू आहे की कालपर्यंत जे आपलं शेत होतं ते एकदम सुकल्याला वाटत होतं, एकदम बिगर पाण्याचं, एकदम पाण्यात चिमलेलं होतं सर्व, असं झालेलं होतं पूर्ण कोरपा. पण आता जे आहे हे व्यवस्थित दिसत आहे, सर्व हिरोगार दिसत आहे, सोयाबीन चांगलं दिसत आहे एकदम मस्तपैकी. तेच पाहायला आलं होतं. पावसाचा फरक असा असते, पहिले कसं होतं ना आता कसं आहे बघू शकता. पहिलंच ते आणि आता एकदम चांगलं दिसत आहे मस्तपैकी हिरवगार. जास्त वाढ वगैरे नाही तर थोडंसं जे आहे बऱ्याच दिवसांमधलं आपण औषधी फवारा केलेला नाही आहे. पानं थोडेसे कतरलेले होते शेतामधले, औषध झालेलं होतं सर्व, त्याच्यामुळे इकडे औषध वगैरे आणलं आणि फवारणी वगैरे चालू केलेली आहे. नंतर फरक पाहू शकता. कीटकनाशकात जिथं पाणी कमी वाटलं किंवा मग जिथलं निघालं नाही तर बघा कसं आहे कुरुपल्याचं थोडीशी जागा पूर्ण आणि असं झालेलं आहे. त्याच्यामुळे कसं आहे काही सोयाबीन खूप खराब आहे आणि पण बऱ्यापैकी जे आहे चांगलं झालेलं. पण जसं पाहिजे तसं पाणी नाही आहे. पाणी जर चांगलं असतं तर पूर्ण सोयाबीन चांगलं झालं असतं. ठीक आहे, पाण्याचीच वाट पाहणं चालू आहे. तरी पण म्हटलं थोडंसं जे आहे फवारा वगैरे मारू आपण. त्यासाठी कीटकनाशकची औषधी आणलेली आहे. त्यापैकी सोयाबीन बदललेलं आहे ना आपलं. पहिले कसं होतं आता कसं दिसत आहे. पण तरी जसं पाहिजे तसं पाणी नाही आहे. तिकडे किती पाणी वाशिमला? रोज पाणी, काही ठिकाणी रोज पाणी आहे आणि काही ठिकाणी काहीच पाणी नाही आहे. हा हे बघा पूर्ण माती भरपूर आहे, जमीन उलट आहे, एवढी तरी पाणी नाही आहे. पाण्याची वाट पाहणं चालू आहे आणि फक्त झाड जमण्यापुरतं जे आहे पाणी आहे मोजकं. हो ना, आता काय होते काय नाही. सध्या व्यवस्थित वाटलं म्हणून आपण फवारा घेतला, नाही तर मागच्या वेळेस तर काहीच नव्हतं किंवा फवारा नाही मारा वाटे. काय घेतलेलं आहे? हवा पण तशी एवढी आहे की त्याच्यामुळे आवाज नसेल येत आपला स्पष्ट. कायची भाजी आहे? कांद्याची भाजी आहे. आता औषधी वगैरे आहे, तुम्हाला दिसणार आहे घरी गेल्याच्या नंतर. तर मित्रांनो इकडे बघा मस्तपैकी काय चालू आहे. बहीण भावाचं प्रेम बघा इकडं किती छान वाटत आहे. वेदांश आणि मनू आणि इकडे आपली अधिरा दिदी. हाय दिदी, हाय का सर्वांना. पहा किती छान दिसत आहे आपली अधिरा दिदी, मस्तपैकी दिसत आहे. नजर नका लावू, फक्त एक कमेंट करा छानपैकी. कशी दिसते आमची. हां, अधिरा झालेली आहे तर जवळपास 5 महिन्याची, 6 महिने कंप्लीट होणार. नाही रे, मग हो 14 फेब्रुवारी ते 14 डायरेक्ट ऑगस्ट. मस्त की. आणि इकडे बघा काय चालू. म्हणून हाय करणं, सर्व नमस्कार करणं. तू नमस्कार छान करतं. उठून कर ना, उठून कर. उभी राहून हा कर पाय, ना, बसून मी स्पीच द्यायचं तुला, असं दिसेल का तू स्पीच आता. पाय किती भांडणं चालू आहे, वेदूची भांडणं चालू आहेत. चल इकडे वेदू, हाय म्हणा सर्वांना. हॅलो. सेम आपल्या स्वराज सारखा दिसते का कमेंटमध्ये सांगा. दोघं भाऊ आहे ना. सौराचा चेहरा मोठा आहे, हां, याचा लहान आहे. पाय भांडणं चॉकलेटसाठी. तसं चॉकलेट खात नसतात. इकडे भांडणं 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 चल भांडणं चालूच राहणार. आणि आता येणार आहे रक्षाबंधन. रक्षाबंधनसाठी जे आहे स्वराज पण इकडे येणार आहे, जमलं असतं रक्षाबंधनला राखी वगैरे बांधायला आला तर. नाहीतर मग तिकडेच जाणार आहे राधिका गेली तर. बाकीचं तर ठीक आहे. लाईट पण दिलेली इकडं आहे. चल नमस्कार कर, नमस्कार यायला पटकन नमस्कार कर ना. बरेच दिवसांनी ते आलेलं नाही आहे व्हिडिओमध्ये. तर इकडं मस्तपैकी खेळ चालू आहे. कसं करतो वेदांश तू? वेदू विठ्ठल विठ्ठल करणं. हो, अरे वा वा. आणि इकडे बघा मस्तपैकी अधिरा खेळणं चालू आहे. चाल समोर रांगणं चालू आहे. हिचं पण सुरुवात होते, आता पुढे पुढे सरकत आहे. अधिरा दीदी, तर दीदी उशी जाय ना, जा दीदी उशी. ये दीदी उशी, घे दीदीला, घे दीदीला. की असं आहे मस्तपैकी वेदांचं खेळणं चालू आहे. तुम्हाला बरेच दिवसांचं पाहायला भेटत आहे. हो,
वेदांतचं पाहायला भेटत आहे तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर. हाय केला मम्मीपाशी आहे ना, इकडून तिकडे तिकडून इकडं चालूच राहते. नमस्कार. तर इकडं आई पण आलेली आपल्या व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर. बऱ्याच दिवसात चालू होतं की बाई इकडे आमचा चक्करच नव्हता. आठवण गिटून येते का नाही स्वराची कधी? आठवण येत नाही तर काय झालं, पण आता आपले जो मोबाईल असतात काही फोन लागते म्हणून ते आला का एखाद्या बाबतीत येते तर असला तर बोलतो. याच दोघं आले का भेटून एखादा भेटेल याचं, नाही तर बोलाच फोनवर, नाही तर तसं आता भेट होणारच आहे. महालक्ष्मी हां फोन जाईल हां पुढ्याच्या वेळेस पोळ्या हां इकडे सोबत येणार, आई पण येणार आहे आता वाशिमला सोबत. हां चालतं. जायला 8 दिवस. हे आई इकडे थांबणार, हे आई वाशिमला येणार. काय ना बोल ना काय ना. हा जसं तुम्ही म्हणता कमेंट त्या दुर्गा मामीचं, तसंच या दुर्गाबाईचं या आईचं आहे. दोन्ही दुर्गाबाई कन्फ्युजन आहे तुम्हाला आता, तेच चालवणार. हा हा ते आते आहे नीचे मामी. हा असं आहे कन्फ्युजन. मामी जे आहे ते आता लागते, आहे हे माशी लागते. आता आहे त्याचं नातं तिकडचं जुनं नातं आहे, खूप जुनं नातं आहे. आता हे तुम्ही एकदम क्लोजमध्ये आहे बरं. जसं की इकडं काय वहिनी ननद आहे, असं आहे नातं. बरं आहे ना, दोन्हीकडून नातं आहे. आणि इकडं बॅग वगैरे पॅक केलेली, आता निघायचं आहे. मला पण निघायचं आहे. इकडं वेदांश आपला झोपलेला आहे थकला. आणि तिकडं वर गेलेले का मनू गेलेले, आदिरा पण किचनमध्ये. वहिनीचं काम चालू आहे. चला मग झालं, चलाच का थांबाच? तर प्रश्न तोच आला. आईला शेवटी थांबा लागत आहे 1-2 दिवस, नाहीतर आज आली असती. म्हणजे एका दिवसात होऊन जाणार आहे. तसं काम ठेवलं नाही आम्ही, आता मला एकट्याच जावं लागणार आहे. आईला इथंच ठेवावं लागणार आहे 1-2 दिवस. ठीक आहे ना, तिकडच्या घरी नाही ते इकडं सारखंच आहे. कोणीकडं पण समजा इकडंच थांबणार आहे फायनली. आणि सगळं खूप उशीर झालेलं आहे. पावसाचं वातावरण पण आहे तसं. बाहेर तिकडं बदली आलेली आहे. त्या साईडला जास्त बदली आहे, या साईडला कमी आहे. हां काय पाणीच नाही. पाणी गेलं, आम्ही गेलो वाशिमला तर पाऊस वाशिमलाच आहे. हो ना, आपण इकडे असं पाऊस इकडे होता. लय पाऊस आहे तिथं. आणि इकडे बघ काय चाल मग 7:30 चालले ना, मग 7:30 होणारच आहे, जास्त झालं असेल. नव्हतं लागत. हां प्रवासच आहे ना आता काय. आणि इकडं बघा काय आणलेलं आहे मस्तपैकी. आईनं जी आहे मस्तपैकी भाजी दिलेली आहे, फांद्याची भाजी आहे. कशाची पाण्यात वेगळी वेगळेच म्हणतात ते, आईच करणार आहे. नाही हो, 2 कोण म्हणजे चमकूर आहे पण ते वेगळे आहे. तसं तर हे ते आपल्या इकडे हे नसते का सोनं चांदीचं पण, तेच आहे वाटते. हां तेच आहे नाही ते वेगळं आहे, हे वेगळं. त्याची भाजी नाही बनत. नाही, हे फांदीची भाजी आहे. आणि सोबत कटुरले पण दिलेले आहे तिकडं. कटुरले कुठं आणले, विकत आणले. चांगले सापडे, लय महाग असते. वावरातले आहे ते आपले. हे आपल्या वावरात कशी काय? हां आपल्या वावरात कशी काय? आपल्या वावरात नाही आहे ना, वेल राहतात ना त्याचे. हो का? मग हे झाले असेल आता जर विकत आणले ना तर 40-50 रुपये है ना, जास्त 80 रुपये पाव आहे. शेंगा पण आहे, मुंगाची शेंगा. हे विकत आणले असते. हे आपल्या शेतामध्ये नाही आहे. पण कोणी असलं पण तर कोणी आजकाल स्वभाव नाही राहिला. पहिले होता कोणी देत जाय 1-2 किलो घेऊन जा. लोक सर्व द्यायचे, कोणी कोणाला एक भाजी तरी झाली तर म्हणते. पण आता नाहीच ना, आजकाल पूर्ण विकायचे नादी लागलेत ना. त्याच कारणामुळे लोकांना आता टाकणं पण बंद केलं. बरेच जण शेजारी पाजारी टाकत होते तर ते पण बंद केलं. फायनली आता पप्पा 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 बाबा चालू होते त्याचं करणं. किती वाट पाहू राहिलं ते. आणि बरेच जण वाट पाहू ती की बा जसं की आईनं पण फोन लावला आणि तो पण फोन आला असेल, बोलणं झालं असेल का? हो, आई म्हणे पोचले
मग हो. काहून केले उशीर झाला माझ्या घरी. हम्म. मी आता लवकर निघायचं ना मग तुम्ही. हो. आणि तिकडून पण फोन आलेला होता. हो मी मामीला लावलं होतं फोन. मी म्हटलं कसं काय मम्मी ॲडमिट केलं का म्हटलं रोहिणीला. तर म्हणे तसं काही नाही म्हणे, तर बाळ फिरलं होतं म्हणे पोटात म्हणे. तर म्हणे त्यामुळंच तिला नाही का पोट दुखायला लागलं म्हणे. म्हणजे पहिल्या दिवशी कमी दुखायला लागलं होतं म्हणे, पण दुसऱ्या दिवशी जास्त दुखायला लागलं तर मग अचानक नाही लागलं म्हणे. तर रात्रीचं दुखणार म्हणे जास्त, तर म्हणून तिला लवकर. हो. ठीक आहे ना, सुट्टी तर वगैरे आहे आईला आता काही घरीच आहे सांगितलं नाही, ना. आईला काही घरी आहेत का कुठे आहे आता? घरीच आहे आता. सध्या घरी वगैरेच आहे. आई त्याच्यामुळेच जे आहे तिकडे मुक्काम थांबली. नाही तर आईचं पण आईला चालू होतं. पाठवलं असतं आपण. हो. पण आता ठीक आहे म्हणे तब्येत, म्हणून आता काही पाठवू नको म्हणे, राहू दे. So, आपल्या आईला पाठवू का म्हणे, तू राहू दे म्हणे. सध्या तब्येत चांगली आहे म्हणे. ओके, असं आहे फायनली. आता मस्तपैकी आम्ही मुगाच्या शेंगाची भाजी खाणार आहे आज. तसं तर एक झालेली आहे आमची, आता दुसऱ्यांदा आहे हो. किंवा आणखीन होऊ शकते रेग्युलरमध्ये. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.